हॅलो एव्हरीवन. तर आजचा आपला टॉपिक आहे पांडाज. तर पांडाज एक इनबिल्ट पायथन लायब्ररी आहे, जी डेटा सायन्स असेल, डेटा एनालिस्ट असेल, त्या फील्डमध्ये ही मोठ्या प्रमाणात यूज होते. तर पांडाज काय? पांडाज इज अ पायथन लायब्ररी यूज फॉर डेटा डेटा मॅन्युप्युलेशन अँड अनालिसिस. जसं मी तुम्हाला सांगितलं, डेटा डेटा अनालिस्टचा जो काही प्रोजेक्ट असेल, त्या फील्डमध्ये त्यावेळेस आपण पांडाज जी आहे ती लायब्ररी यूज करतो. It provides data frames and series which are powerful data structures for handling and processing data efficiently. जसं पायथन मध्ये लिस्ट आहे, ट्युपल आहे, डिक्शनरी आहे, हे जे डेटा स्ट्रक्चर आहे, त्याच पद्धतीने पांडाज मध्ये देखील पांडाज डेटा फ्रेम आणि सिरीज हे दोन प्रकारचे डेटा स्ट्रक्चर अवेलेबल आहेत. तर व्हाय यूज पांडाज? तर हँडल्स स्ट्रक्चर डेटा. ज्या पद्धतीने आपल्या टेबल्स फॉर्मॅटमध्ये जर डेटा असेल, सीएसव्ही आहे आपला, कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू आपण त्याला म्हणतो सीएसव्ही डेटा, एक्सेल आहे, डेटाबेस आहे. तर ह्या स्ट्रक्चर डेटा जर आपल्याकडे असेल तर पांडाज मध्ये आपण तो इझिली ऍक्सेस आणि मॅन्युप्युलेट करू शकतो. सेकंड आहे प्रोव्हाइड्स फंक्शन फॉर क्लिअरिंग, फिल्टरिंग अँड ट्रान्सफॉर्मिंग डेटा. त्याच्यामध्ये काय असे फंक्शन आहेत ज्याच्यामध्ये आपला डेटा क्लीन करू शकतो, फिल्टर करू शकतो, त्यातला ट्रान्सफॉर्म सुद्धा करू शकतो. त्यानंतर सपोर्ट डेटा व्हिज्युअलायझेशन अँड वर्क्स विथ नंपाय. नंपाय सोबत जे आहे हे पांडाजचं जे डेटा पांडाज लायब्ररी आहे ती नंपाय सोबत ही एक चांगल्या पद्धतीने काम करते. तर त्याच्यासाठी स्टेप्स आहेत इन्स्टॉलिंग पांडाज. त्याच्या ज्या पद्धतीने आपण नंपायसाठी जे स्टेप्स फॉलो केले त्याच पद्धतीने आपण पांडाज साठी सुद्धा ते स्टेप फॉलो करतो. तर जर तुमच्या सिस्टम मध्ये पांडाज इन्स्टॉल नसेल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला तो इन्स्टॉल करावा लागेल. त्याची कमांड आहे pip इन्स्टॉल पांडाज, जसं आपण नंपाय मध्ये बघितलं त्याच पद्धतीने. आणि एकदा इन्स्टॉल झाल्यानंतर ते आपल्याला कोडमध्ये जे आहे ते इम्पोर्ट करायचं आहे, आपल्या फाईलमध्ये ते इम्पोर्ट करायचं आहे. त्यासाठी इम्पोर्ट पांडाज. पांडाज आपलं हे आहे, लायब्ररी आहे. ऍज त्याचा एलिया जसं आपण नंपाय ऍज एनपी दिला त्याच पद्धतीने पांडाज ऍज पीडी. पीडी त्याचा आपण एलियास दिलेला आहे. पांडाज डेटा स्ट्रक्चर, जसं मी तुम्हाला सांगितलं की सिरीज आणि डेटा फ्रेम हे दोन प्रकारचे डेटा स्ट्रक्चर जे आहे ते पांडाज मध्ये आपल्याला बघायला मिळतात. सिरीज काय? सिरीज अ वन डायमेन्शनल अरे लाईक कॉलम. कॉलम ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने आपण सिरीज जे आहे ते पांडाज मध्ये आहे. आणि सेकंड आहे डेटा फ्रेम, टू डायमेन्शनल अरे लाईक एक्सेल शीट. जसं आपण 2D अरे, 1D अरे जसं आपण नंपाय मध्ये बघितलं त्याच पद्धतीने आपण ते युज त्या पद्धतीचा कोड युज करून आपण सिरीज आणि डेटा फ्रेम जे आहे ते बनवू शकतो. तर आपण जे आहे ती आपली क्रिएटिंग अ पांडा सिरीज, आपण एक आपली सिरीज जी आहे ती बनवून आपण ती बनवूया. तर पहिला सिरीज लाईक अ लिस्ट विथ अन इंडेक्स. तर ती कशा पद्धतीने बनवायची ते आपण या व्हिडिओमध्ये इन डिटेल बघणार आहोत. त्याच पद्धतीने बाकीचे काही जे फंक्शनलिटीज आहेत ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. तर मी जस्ट इम्पोर्ट पांडाज एज पीडी जे आहे तो कोड एक्झिक्यूट करतोय. आणि जे माझी पांडाज लायब्ररी जी आहे ती इम्पोर्ट झालेली आहे. आणि सिम्पल मी डेटा नावाचा व्हेरिएबल घेतलाय. त्याला एक लिस्ट आपण त्याला म्हणू शकतो. लिस्ट ऑफ याच्यामध्ये 10, 20, 30, 40 हे जे 4 एलिमेंट आहे ते मी दिले. आणि सिरीज नावाचा व्हेरिएबल घेतलाय आणि त्याला सांगितलंय पीडी, जे आपला पांडाचा शॉर्ट फॉर्म आहे पीडी. पीडी डॉट सिरीज, पांडाचं सिरीज डेटा फ्रेम सिरीज फंक्शन यूज कर. आणि त्याला मी दिलाय डेटा. आणि सिम्पली जे सिरीज जे आहे ते प्रिंट केले. इथे काय झालंय हे पाहू शकता. आपले जे आहे ते एक असं टेबल आणि रो फॉर्मेट, कॉलम आणि रो फॉर्मेट एक आपलं आउटपुट हे प्रिंट झालंय. 10, 20, 30, 40 हे आपलं एका खाली एक आउटपुट आलंय. आणि 0, 1, 2, 3 काय ते आपण इंडेक्सिंग म्हणतो. तर हे जो आहे त्याचा 0 इंडेक्स जो आहे तो 10 ला आहे, 1 चा इंडेक्स 20 जो इंडेक्स आहे तो 1 आहे, 30 जो इंडेक्स आहे तो 2 आहे आणि 40 ला आहे तो 3 आहे. हे झालं एक सिंपल असं सिरीज क्रिएशन. त्यानंतर आहे कस्टम इंडेक्सिंग सिरीज. तर बाय डिफॉल्ट जे असतं ना, बाय डिफॉल्ट जे इंडेक्सिंग जी असते ती 0, 1, 2, 3 या पद्धतीने असते. व्हॉट इफ जर मला 0, 1, 2 नाही पाहिजे, मला माझ्या पद्धतीने जर इंडेक्सिंग द्यायची असेल तर त्यासाठी हा कोड आहे. सिरीज इज इक्वल टू पीडी डॉट सिरीज, पांडाज डॉट सिरीज. त्याला जे एलिमेंट्सची मला सिरीज बनवायची आहे तर ती आहे 100, 200, 30 कॉमा. आता मला इंडेक्सिंग मला चेंजेस, मला 0, 1, 2, 3 आहे ना पाहिजे, त्या ठिकाणी मला ABC हे जे इंडेक्स आहे ते पाहिजे. त्याचं मी एक्झिक्यूट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता 100 व्हॅल्यू त्याचा इंडेक्स ए, 200चा बी आणि 300चा सी. बाय डिफॉल्ट जे असतं ते 0, 1, 2, 3 असतं. बट तुम्हाला वाटलं नाही मला 0, 1, 2 असे इंडेक्सिंग नंबरचं नाही पाहिजे, मला या पद्धतीने द्यायचं, तर तुम्ही हे पद्धतीने आपण जे आहे ते देऊ शकता. त्यानंतर क्रिएटिंग अ पांडाज डेटा फ्रेम. डेटा फ्रेम इज टेबल विथ रोज अँड कॉलम. क्रिएटिंग अ डेटा फ्रेम फ्रॉम डिक्शनरी. ज्या पद्धतीने आपण सिरीज बनवली त्याच पद्धतीने डेटा फ्रेम कसं बनवायचा ते आपण समजून घेऊ. तर डेटा फ्रेम जसं बनवताना आपण येते डिक्शनरीचा यूज करून आपण एक डेटा फ्रेम बनवतोय. तर डेटा नावाचा व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये नेम नावाची मी एक की घेतली आहे आणि त्याची व्हॅल्यू एक लिस्ट दिलेली आहे. लिस्टमध्ये दिले नेम, सोहम, भूमी आणि प्रवीण.
त्याच पद्धतीने एज नावाची की घेतली आहे, त्याची जी व्हॅल्यू आहे ती 25, 30, 35. आणि त्याच पद्धतीने सिटी आहे पुणे, बँगलोर आणि मुंबई. आणि डेटा अंडरस्कोर डीएफ नावाचं एक व्हेरिएबल घेतलंय आणि त्याला सांगितलंय पीडी डॉट डेटा फ्रेम फंक्शननी ही जी डेटा जे मी दिलाय ना त्याचा एक सिंपल असा डेटा फ्रेम मला बनवून दे. आणि मी तो एक्झिक्यूट केलाय. तुम्ही पाहू शकता नेम, एज आणि सिटी नावाचे आपले जे कॉलम क्रिएट झाले त्याची व्हॅल्यू सुद्धा ही आलेली आहे. 0 इंडेक्सिंगला सोहम, सोहम 25 पुणे, सोहम 25 पुणे. त्याच पद्धतीने भूमी 30 आणि बँगलोर, पाहू शकता भूमी 30 आणि बँगलोर आणि प्रवीण 35 मुंबई. ही जी सिंपल अशी आपली एक डेटा फ्रेम आहे ती क्रिएट इथं झालेली आहे. त्याच पद्धतीने पांडाचा जो मेन फंक्शनॅलिटी आहे, जो मेन जो युसेज आहे, तर तो आहे शक्यतो आपण जर आपल्याला एखादी फाईल रीड करायची असेल, CSV असेल, त्याप्रमाणे एक्सेल असेल, ती जी SQL फाईल असेल तर ती रीड करण्यासाठी आपण पांडाचा जो मोठ्या प्रमाणात यूज होतो. तर ती कशा पद्धतीने रीड करायची, मी एक सिंपल असं एक एम्प्लॉईज CSV नावाची फाईल घेतलेली आहे. तर ती कशा पद्धतीने रीड करायची ती मी सांगतोय. डीएफ नावाचे एक व्हेरिएबल घेतले, त्याला सांगितले पीडी डॉट रीड CSV. हे रीड CSV जर तुम्हाला CSV फाईल जर रीड करायची असेल तर फंक्शन हे रीड अंडरस्कोर CSV राऊंड ब्रेसेस मध्ये स्ट्रिंग आपल्या कोट्स मध्ये आपल्याला दिलंय आपल्या जे CSVचं नाव आहे, माझी आहे ती एम्प्लॉईज डॉट CSV. आणि सिम्पली मी त्याला डीएफ डॉट हेड, डीएफ डॉट हेड काय ते मी तुम्हाला सांगतो. बट हे जे आपल्याला CSV रीड करायचे असेल त्यासाठी फंक्शन आहे रीड पीडी डॉट रीड अंडरस्कोर CSV. आणि शक्यतो एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जर तुम्हाला कोणती पण CSV फाईल जर रीड करायची असेल तर ती शक्यतो ज्या फाईलमध्ये आपली जे आपलं ज्युपिटर नोटबुक इन्स्टॉल आहे शक्यतो त्या फाईलमध्ये जे CSV फाईल आहे तिथे जाऊन ती पेस्ट करून ठेवा, तिथे जाऊन ती फाईल जे ती आणून ठेवा, जेणे की इझिली ते ऍक्सेस होऊ शकतं. सिम्पली डीएफ पीडी डॉट रीड CSV एम्प्लॉईज डॉट CSV ही माझी CSV फाईल आहे आणि प्रिंट करतोय डीएफ डॉट हेड. डीएफ डॉट हेड काय आहे, हेड काय करतो, जे वरचे जे पहिले 5 कॉलम आहेत ते आपल्याला आउटपुटमध्ये देतं. डीएफ डॉट हेड काय करतं, पहिले जे 5 कॉलम आहेत ते आपल्याला आउटपुटमध्ये देतं. ते तुम्ही पाहू शकता. डीएफ डॉट हेडने काय केलं, पहिले जे 5 कॉलम आहेत ते आपल्याला डीएफ डॉट हेड काय करतं, पहिले 5 कॉलम जे आहेत ते आउटपुटमध्ये देतं. तर जर मी डीएफ डॉट हेड ना यूज केलं, फक्त जर डीएफ जर यूज केलं तिथे सुद्धा, कारण माझ्या पूर्ण जे इंटायर CSV फाईलमध्ये फक्त 5च कॉलम आहेत, त्याच्यामुळे डीएफ जर यूज केलं असतं तर त्यांनी सुद्धा पहिले आपले जे फर्स्ट 5 कॉलम जे दिले असते. पण डीएफ डॉट हेड काय करतं, पहिले आपल्याला फक्त डीएफ काय करतं, पहिले 5 कॉलम वरचे आणि शेवटचे 5 कॉलम हे ते खालचे देत असतं. त्यातला डीएफ डॉट हेड काय करतं, फक्त वरचे 5 कॉलम देतं. आता माझ्या या CSV फाईलमध्ये फक्त मी 5च डेटा घेतलाय, त्याच्यामुळे ते जे खालचे रोज जे ते आलेले नाहीयेत. हे झालं CSV फाईल रिडिंग करायचं. व्हॉट इफ जर तुम्हाला ती फाईल जर कॉम्प्युटरमध्ये आपल्या मशीनमध्ये सेव्ह करायची असेल तर आज जर आपलं समजा आता एक मी डेटा फ्रेम घेतलाय, त्याच्यामध्ये समजा काही ऑपरेशन असेल जे मी झाल्यानंतर मला ते सेव्ह करायचं असेल, त्यासाठी कोड आहे डीएफ डॉट हे आपलं डीएफ डॉट टू CSV. हे ओपन करायच्या टायमाला, रीड करायच्या टायमाला रीड CSV आहे. त्याच पद्धतीने जर सेव्ह करायचं असेल तर त्या टायमाला आहे टू CSV. आणि जर कोणत्या नावाने सेव्ह करायची तर मी टाकले आउटपुट डॉट CSV आणि इंडेक्स इज इक्वल टू फॉल्स. इंडेक्स इज इक्वल टू फॉल्स हे ऑप्शनल आहे. इंडेक्स इज इक्वल टू फॉल्स जर केलं ना तर आपण हे जो 0, 1, 2, 3, 4 हे जे इंडेक्स आहे ना ते येणार नाही. हे ऑप्शनल आहे, बट शक्यतो गुड प्रॅक्टिस म्हणून आपण ते करतो. इंडेक्स इज इक्वल टू फॉल्स. मी जे आहे ते सेव्ह करत नाहीये कारण मी काही ऑपरेशन एवढे केले नाही, बट सेव्ह करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर आहे ऍक्सेसिंग डेटा फ्रेम, सिलेक्टिंग अ कोलम, सिलेक्टिंग अ कोलम्स. तर एक मी डेटा फ्रेम पर्यंत ऍक्सेस करतो, हे डेटा फ्रेम आपला आलेला आहे. तर जर मला फक्त कॉलम नी जर ऍक्सेस करायचा असेल तर त्याचा कोड आहे डीएफ स्क्वेअर ब्रेसेस मध्ये प्रिंट डीएफ ऑफ स्क्वेअर ब्रेसेस मध्ये आपल्या कॉलमचं नाव. आपलं काय घेतलंय नेम, जस्ट फक्त नेम जो कॉलम आहे तो ऍक्सेस होईल. तुम्ही बघता नितीन, आकांक्षा, अनिकेत, शशांक, निकिता हे जे आहेत फक्त मी डीएफ ऑफ नेम टाकलं तर फक्त नेम कॉलम जे आहे तो ऍक्सेस झाले. जर मला मल्टिपल कॉलम्स जर घ्यायचा असेल तर प्रिंट डीएफ ऑफ 2 स्क्वेअर ब्रेसेस होता. पहिला स्क्वेअर ब्रेस आउटर लेवलला आणि एक आतला स्क्वेअर ब्रेस मध्ये नेम आणि दुसरा जे आपलं एज, जे आपले कॉलम जे आहे ते ऍक्सेस करायचं तो आले. तुम्ही पाहू शकता नेम आणि एज जे आहे ते दोन्ही कॉलम जे आहेत ते ऍक्सेस झालेले आहेत. त्याच पद्धतीने जर रोज सिलेक्ट करायचं असेल तर मी पुन्हा आपला डेटा फ्रेम इथे घेऊन येतो. तर हे आपला डेटा फ्रेम आहे आणि मी सांगतोय प्रिंट डीएफ डॉट LOC ऑफ 1. LOC ऑफ 1 काय करतं, रो वाईज जे आहे ते आपल्याला आउटपुट देतं. आता हिने काय केलं, LOC ऑफ 1 काय केलं त्यांनी, जे पहिला आपला जो हे आहे इंडेक्स आहे 0, 1,
आणि रो वाईज जे आहे मला आउटपुट दिलेलं आहे. तर एलओसी काय करतं, रो वाईज जे आहे आपल्याला आउटपुट देतं. त्याच पद्धतीने आय एलओसी जे आहे आपल्याला कॉलम वाईज जे आउटपुट देतं. तर मी टाकलं डीएफ डॉट आय एलओसी ऑफ 0. तर 0 कोणता आहे, त्यांनी हा जो आहे हे कॉलम वाईज आपल्याला आउटपुट हे दिलेलं आहे. हे झालं एलओसी आणि आय एलओसी. त्याच पद्धतीने डेटा जर मला फिल्टर करायचा असेल तर त्याचा काय कोड आहे. तर मी डेटा फ्रेम पुन्हा घेतलाय. मी सिम्पली सांगतो डेटा फ्रेमला प्रिंट डेटा फ्रेम मधला डेटा फ्रेम ऑफ एज. मला एज प्रिंट डेटा फ्रेम मधून एज प्रिंट करून त्याची व्हॅल्यू जी आहे ती ग्रेटर दॅन 30 आहे. ज्याचं एज 30 पेक्षा जास्त आहे तो मला डेटा आउटपुट मध्ये दे. तर तुम्ही पाहू शकता जे पण 30च्या वरती डेटा आहे, जसं की 35 कोणता अनिकेत आहे, 32 नावाचे निकेत आहे, हे दोनच फक्त मला आउटपुट मध्ये मिळाले. मी कंडिशन टाकलेली आहे प्रिंट डेटा फ्रेम मधलं एज कॉलम मध्ये फिल्टर कर ज्याची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 30 आहे, तर ते मला आउटपुट मध्ये दे. त्याने फक्त आपल्याला जे 30 ज्याच्यामध्ये 30 पेक्षा जास्त ज्याचं एज आहे ते मला आउटपुट मध्ये हे दिलेलं आहे. तर आपण एक स्पेसिफिक कंडिशन टाकून सुद्धा आपल्याला आउटपुट मिळवता येतो. त्याच पद्धतीने मॉडिफाईंग डेटा, ऍडिंग अ न्यू कॉलम. आता एक जर पर्टिक्युलर जर तुम्हाला एकदा कॉलम ऍड करायचा असेल तर त्यावेळेस आपण कशा पद्धतीने ऍड करायचा ते आपण पाहू शकतो. तर मी एक डीएफ डॉट सेल डीएफ आपला जे डेटा फ्रेम आहे सॅलरी नावाचा एक कॉलम क्रिएट केलाय. डीएफ ऑफ सॅलरी इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू दिली 5,000 50,000 60,000 आणि 70,000. हे जे आहे आता इथं एरर आलाय. ते एरर कशा पद्धतीने आला, एरर असा आला की माझ्याकडे जे व्हॅल्यूज आहेत त्या 5 आहेत, 1 2 3 4 आणि 5. तुम्ही पाहू शकता ऑलरेडी माझ्याकडे सॅलरी नावाचं जे आहे ते कॉलम आहे. तर या ठिकाणी मी समजा एक दुसरा एक आपलं दुसरा एक जो कॉलम आहे तो क्रिएट करून दाखवतो. आता इथे काय आहे, नेम एज डिपार्टमेंट आणि सॅलरी. तर मी एक सिटी नावाचा कॉलम क्रिएट करून दाखवतो. इथं ऑब्व्हियसली सिटी सॅलरी असल्यामुळे आपल्याला एरर आलेला आहे. आता सिटी नावाचं मी एक सिंपल असा कॉलम क्रिएट करतो. तर पहिला टाकू आपण पुणे, दुसऱ्याची व्हॅल्यू नागपूर, त्याच्यानंतर बँगलोर. टोटल आपल्याकडे किती 5 आहेत ना, तर 1 2 3 4 आणि एक लास्ट टाकू आपण दिल्ली. आणि सिम्पली मी जो आहे कोड एक्झिक्यूट करतो आणि सिम्पली आता मी डेटा फ्रेमला जे आहे ते प्रिंट करतो. तुम्ही पाहू शकता हे जे सिटी कॉलम आपल्याकडे नव्हता, मी सांगितलं डेटा फ्रेमला सिटी कॉलम बनव आणि त्याच्यामध्ये हे व्हॅल्यूज ऍड कर. तुम्ही पाहू शकता सिटीमध्ये हे जे व्हॅल्यू आहे ते सॉरी आपल्या डेटा फ्रेममध्ये सिटी कॉलम ऍड झाला, त्याचे रिस्पेक्टेड व्हॅल्यू देखील आलेल्या आहेत. अशा पद्धतीने आपण न्यू कॉलम जे आहे ते ऍड करू शकतो. त्याच पद्धतीने अपडेट करायचं असेल मला व्हॅल्यू, तर आता मी काय सांगतोय डीएफ ऑफ एलओसी पहिल्या इंडेक्सला जे आहे त्याचं एज 32 कर. तर ते काय करेल बेसिकली आपला जो आकांक्षा जी आहे आकांक्षाचं पहिलं एज आकांक्षा 30 होतं, तर त्याला मी सांगितलं एलओसी ऑफ पहिला ह्याच्या इंडेक्सिंग मधला एज जे आहे ते 32 कर. तर ऑब्व्हियसली पहिल्या आकांक्षा होतं 30चं. आता आपण पाहू शकतो ही जर कोड एक्झिक्यूट केल्यानंतर मी सिम्पली प्रिंट केलं डेटा फ्रेम, तर आकांक्षाचं जे एज आहे ते चेंज होऊन 32 झालेलं आहे. त्याच पद्धतीने जर मला एखादा कॉलम ड्रॉप करायचा असेल तर त्याचा काय कोड आहे. त्याचा कोड असा आहे डीएफ डॉट ड्रॉप फंक्शन डेटा फ्रॉमचं ड्रॉप फंक्शन वापरून आपण कॉलम इक्वल टू सॅलरी ठिकाणी समजा मी सिटी कॉलम जो आहे तो ड्रॉप करतोय. सिटी कॉलम जो आहे तो ड्रॉप करतो आणि इन प्लेस इक्वल ट्रू इन प्लेस इक्वल ट्रू. हे काय बेसिकली हे कन्फर्मेशन देतं. डीएफ डेटा फ्रेम मधून ड्रॉप कर कॉलम, कोणता कॉलम तर सिटी कॉलम ड्रॉप कर आणि कन्फर्मेशन बेसिकली घेते की इन प्लेस इक्वल टू ट्रू. जोपर्यंत हे आपण देत नाही तोपर्यंत जो आहे तो कोड एक्झिक्यूट होत नाही किंवा बेसिकली तो जो कॉलम आहे तो ड्रॉप होणार नाही. तर इथं जे आहे ते कमेंट करायचं राहिलं माझं ड्रॉपिंग कॉलमचं. जस्ट नंतर एक्झिक्यूट करतो आणि प्रिंट डीएफ. तुम्ही पाहू शकता सिटी जो कॉलम आहे तो पूर्ण डिलीट झालेला आहे. सिटी कॉलम त्यातल्या रिस्पेक्टेड जे व्हॅल्यू आहेत त्या सुद्धा डिलीट झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण कॉलम जे आहे ते ड्रॉप करू शकतो. त्याच्यानंतर आहे काही डेटा अनालिस्ट जे काही फंक्शन्स आहेत ते कशा पद्धतीने आपण युज करायचे ते पाहूया आपण याच्यामध्ये. तर मी सिम्पली आपला डेटा फ्रेम जो आहे तो पुन्हा घेऊन येतोय. एकच मिनिट त्याला मी प्रिंट करतोय. तर हा डेटा फ्रेम आपला आलेला आहे. सिम्पली मी त्याचं पहिलं फंक्शनॅलिटी आहे प्रिंट डीएफ डॉट डिस्क्राईब.
डीएफ डॉट डिस्क्राईब काय करतं आपल्याला, जे पण आपली जी काउंट आहे टोटल, फर्स्ट ऑफ ऑल आयडी किती काउंट झाले तर 1 2 3 4 आणि 5. तर आयडी जे आहे ते टोटल त्याचे व्हॅल्यू जे आहे ते 5 आहेत. एजचे किती 5 आहेत, सेम ॲज सॅलरीचे देखील 5 आहेत. त्यानंतर थर्ड आहे, सेकंड आहे मीन. तर मीन काय करतं त्यांनी, आयडी जे आहे ऑब्व्हियसली नेमचं त्यांनी जे आहे ते घेतलं नाही, कारण मीन जे फंक्शन आहे ते न्यूमेरिक वरती काम करतं. त्यांनी काय केलं, एजचं टोटल केलं आणि डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ जे कॉलम्स आहेत ते त्याच्यावरती त्यांनी एक अप्लाय करून जे आपलं आउटपुट आलेलं आहे ते एज मध्ये, त्याच पद्धतीने सॅलरीचं त्यांनी टोटल केलं. टोटल ऑफ सॅलरी डिवायडेड बाय 1 2 3 आणि 4 5 जे आहे आपले टोटल नंबर्स ऑफ एलिमेंट्स त्याने ते आउटपुट मध्ये दिलं. सेम ते स्टँडर्ड आहे, मिनिमम दिलंय, त्याचं 25% किती आहे, 50% किती आहे, 75% किती आहे आणि त्याचं मॅक्स काय आहे ते दिलंय. मॅक्स मध्ये जसं आपण बघू शकतो सॅलरीचं मॅक्झिमम त्यांनी दिलेलं आहे, एजचे मॅक्झिमम काय ते दिलंय आणि आयडीचे मॅक्झिमम काय ते आहे. तर बेसिक डिस्क्राईब फंक्शन काय करतं, जे न्यूमेरिकल जे आपल्याकडे नंबर्स जे जे पण आपल्याकडे आउटपुट आहे त्याच्यावरती हे डिस्क्राईब फंक्शन जे आहे ते अप्लाय होतं. त्याच पद्धतीने सेकंड आहे डीएफ डॉट इन्फो. तर डीएफ डॉट इन्फो काय करतं, बेसिकली तिने मला काय दिलं, हे काय आहे तर क्लास पांडाचा डेटा फ्रेम आहे, हे आपलं जो हे इन्फॉर्मेशन दिलं त्यांनी की पांडाचा डेटा फ्रेम आहे हे. त्यानंतर रेंज इंडेक्स 5 आहे, एंट्रीज आहे 0 पासून तर 4 पर्यंत, टोटल एंट्रीज 5 आहेत, तुम्ही पाहू शकता 1 2 3 4 आणि 5. पण त्याचं जे टोटल त्याचं जो डिवायडेशन जे कसं आहे तर 0 पासून तर 4 पर्यंत आहे. त्यानंतर डेटा कॉलम्स टोटल 5 कॉलम्स, जसं सांगतो तुम्हाला टोटल 5 कॉलम्स आहेत. आणि हे जे दिले 5 नॉन नल. नॉन नल म्हणजे एका आयडीच्या ह्याच्यात एक पण नल व्हॅल्यू नाही, बेसिकली ब्लँक व्हॅल्यू कुठेच नाहीये. त्याचा डेटा टाइप दिलाय इंट 64. त्याच आता आयडी आपण पाहू शकता, आयडी काय आहे हे आपली नंबर मध्ये इंट 64. त्याच पद्धतीने नेम 5 टोटल व्हॅल्यूज नॉन नल, अशा कोणत्याच ह्याच्यामध्ये नल व्हॅल्यू नाही, बेसिकली ब्लँक कुठेच नाहीये, त्याच्यामध्ये त्यांनी नल दिला. आणि इथं स्ट्रिंग नाही म्हणत आपण, डेटा पांडा यूज करून त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. ही जी आहे हे आपलं नितीन, आकांक्षा, अनिकेत, शशांक, हे जे आपण स्ट्रिंग आपण त्याला पायथन मध्ये म्हणतो, बट पांडा यूज करून त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. त्याच पद्धतीने एज आहे इंटिजर व्हॅल्यू मध्ये आपण त्याला आपण इंट 64. नॉन नल आहे, ऑब्व्हियसली कुठेच आपल्याकडे नल व्हॅल्यू जी आहे ती नाहीये. त्याच पद्धतीने डिपार्टमेंट नावाचं टोटल व्हॅल्यूज 5, नॉन नल कुठेच आपण नल नाहीये, त्याचं ऑब्जेक्ट आहे. डिपार्टमेंट जे आहे ते आपण पाहू शकता स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये, स्ट्रिंगला आपण त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. त्याच पद्धतीने सॅलरी आहे. त्यानंतर आहे डीएफ डॉट शेप. डीएफ डॉट शेप फंक्शन काय करतं, किती रोज आणि किती कॉलम्स आहेत ते देतं आपल्याला. 1 2 3 4 5 रोज आणि 1 2 3 4 5 कॉलम्स आहेत. बेसिकली डीएफ डॉट शेप काय करतं, रोज आणि कॉलम्स किती आहेत ते देतं. त्याच पद्धतीने डीएफ डॉट हेड, जसं मी तुम्हाला वरती सांगितलं, डीएफ डॉट हेड काय करतं, पहिले जे 5 कॉलम आहेत डीएफ डॉट हेड, हे आता माझ्याकडे ह्याच्या आपल्या सीएसव्ही फाईलमध्ये जे आहेत फक्त 5च कॉलम घेतले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती हे अप्लाय झालं नाही फंक्शन. तर तुमच्याकडे हंड्रेड्स ऑफ डेटा जर असेल तर डीएफ डॉट हेड काय करतं, पहिले 5 कॉलम जे आहेत ते वरचे टॉप 5 कॉलम्स देतं. त्याचपर्यंत टीएफ डॉट टेल काय करतं, खालचे टॉप 5 कॉलम्स देतं. टीएफ डॉट टेल काय करतं, जर तुमच्याकडं 100 असेल, 200 थाउजंड ऑफ डेटा असेल तर डीएफ डॉट टेल काय करतं, खालचे जे 5 कॉलम आहेत ते देतं. हेड काय करतं, वरचे 5 कॉलम, टेल जे देतं ते खालचे 5 कॉलम देतं. त्याच पद्धतीने जर तुम्हाला मिसिंग डेटा जर असेल तुमच्या ह्याच्यामध्ये तर तो कसा पद्धतीने आपण हँडल करू शकतो ते बघूया आपण. तर मी एक त्याचा कोड असा आहे, डीएफ डॉट इज नल आणि डॉट सम. मी त्याला काय सांगतोय, डेटा फ्रेम मधलं नल व्हॅल्यूचं मला सम करून दे. तर ऑब्व्हियसली माझ्या इथे कुठेच नल व्हॅल्यू नाही, त्याच्यामुळे 0 आले. जर तुमच्या आयडी कॉलम मध्ये जर काही नल व्हॅल्यू असेल तर आले असतील तर इथे तुम्हाला त्याचा नंबर हे आपल्याला आलं असतं. तर माझ्या ह्याच्यामध्ये काहीच नल व्हॅल्यू नाही, त्याच्यामुळे इथं जे आहे ते 0 आलेलं आहे. त्यानंतर आहे फिलिंग मिसिंग व्हॅल्यू. जर तुमच्या डेटा फ्रेम मध्ये जर तुमच्याकडे काही व्हॅल्यू जे आहे ते मिसिंग असेल तर त्यासाठी जर ते तुम्हाला ते फिल करायचं असेल तर त्याचा काय कोड आहे, डीएफ डॉट फिल एन ए. तर बेसिकली त्याला डेटा फ्रेम सांगते फिल कर, जिथं नल व्हॅल्यू जिथं आहे ना त्या ठिकाणी 0 कर आणि इन प्लेस इक्वल टू ट्रू, हे बेसिकली कन्फर्मेशन. तर जिथं पण नल व्हॅल्यू तिथं 0 नाही फिल कर आणि इन प्लेस म्हणजे ट्रू, हे कन्फर्मेशन ते दिलेलं आहे. तर ऑब्व्हियसली माझ्याकडे कुठेच नल व्हॅल्यू नसल्यामुळे ते 0 त्या त्या कंडिशन मध्ये हा कोड काही उपयोगाचा पडणार नाही, कारण माझ्याकडे नल व्हॅल्यू नाहीये. जर तुमच्याकडे नल व्हॅल्यू असेल आणि तुम्हाला ज्यांनी पण तुम्हाला नल व्हॅल्यू फिल करायची असेल, आता इथे मी जस्ट 0 सॅम्पल दिले, जर तुम्हाला 10 असेल 20 असेल 50 जे पण तुम्हाला व्हॅल्यू फिल करायचं असेल तुम्ही ती व्हॅल्यू इथं द्या आणि इन प्लेस इक्वल टू ट्रू करून हा कोड एक्झिक्यूट करा. त्याच पद्धतीने ड्रॉप मिसिंग व्हॅल्यू रिमूव्ह रोज वेअर व्हॅल्यू इज नॉन.
ड्रॉप एन काय करतं, जिथं पण नल व्हॅल्यू आहे, नन व्हॅल्यू आहे, मिसिंग व्हॅल्यू आहे, तिथला जो रो आहे ती डिलीट करते. त्याचा कोड असा आहे डीएफ डॉट ड्रॉप एन ए, ड्रॉप नल व्हॅल्यू एन ए, नल ड्रॉप एन ए इन प्लेस इक्वल ट्रू, हे कन्फर्मेशन. जिथं पण ज्या रो मध्ये पण व्हॅल्यू कुठे पण जर नल व्हॅल्यू असेल तर ती पूर्ण जी रो आहे ती जे डिलीट करतं आपल्याला. त्यानंतर आहे ऍग्रिगेट फंक्शन. ऍग्रिगेट फंक्शन काय आहे, तर मी जस्ट सिम्पली पुन्हा एकदा इथं आपला डेटा फ्रेम जो आहे तो घेऊन येतो, ते इथं पाहू शकता. हे जे आहे आपलं ऍग्रिगेट फंक्शन. ऍग्रिगेट फंक्शन तुम्हाला माहिती आहे फक्त न्यूमेरिकल जे न्यूमेरिकल ऑपरेशन वरतीच परफॉर्म होतं. तर मी याला सांगतोय फर्स्ट प्रिंट डीएफ ऑफ एज च मला मीन दे. जे पण एज आहे ना त्याचं मला मीन काढून दे. तर मीन का तुम्हाला कसं काढेल ते काय करेल, टोटल नंबर ऑफ व्हॅल्यूज डिवायडेड बाय सम, टोटल नंबर ऑफ सम, हे काय झालं 25 प्लस 30 प्लस 35 प्लस 28 प्लस 32 डिवायडेड बाय टोटल नंबर 1 2 3 4 5, सम ऑफ धिस कॉलम डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ दिस कॉलम. त्याच पद्धतीने सॅलरी, सॅलरी काय करेल सेम, सॅलरीचं काय डीएफ डॉट सॅलरी डॉट सम सांगितलं ना, तर बेसिकली ते आपल्याला हे जे सम आहे 65,000 प्लस 55 प्लस 70 प्लस 60 देन प्लस 50, हे आपलं ते. त्याचं मी तुम्हाला सांगितलं मीन कसं निघलं 30 निघलंय, तर त्याचं कसं निघलंय 25 30 35 28 32 या सगळ्यांचं ऍडिशन झालं आणि डिवायडेड बाय 5, टोटल नंबर 5 असल्यामुळे 5. आणि त्याच पद्धतीने हे जे आहे सॅलरी कॉलमचं जस्ट सम झाले 50 प्लस 60,000 प्लस 70,000 51 आणि 61, त्याचं टोटल हे सम हे आलेलं आहे. तर आय होप तुम्हाला पांडाज कसा पद्धतीने यूज करायचा ते या व्हिडिओमध्ये कळलं असेल. थँक्यू.